गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ। तर आली मी स्टॉलवरती आणि खूप उशीर झाला होता आज यायला। खरं सांगायचं तर म्हणजे काय झालं, रात्री तयारी अर्धी झाली होती आणि अर्धी बाकी होती। तर त्यात असं झालं की रात्री लवकर झोप आली नाही, म्हणजे 2:30 वाजेपर्यंत मी जागीच होती आणि 2:30च्या नंतर झोपली तर डायरेक्ट मला उठायला वाजले 7। तर बघते तर 7 वाजले। असा विचार होता की जाऊ दे, काही बनवत नाही आज। पण परत म्हणलं नाश्त्याची तयारी सगळी आहे, म्हणजे इडलीचं पीठ आहे, मेंदू वड्याचं बॅटर आहे, मग कशासाठी झाला तर झाला उशीर, म्हणलं करते। तर आपलं पटापट सुरुवात केली बनवायला नाश्ता। तर सगळं झालं। तर बोलता बोलता आज 8:30 वाजले घरातच नाश्ता बनवायला। तर नाश्ता वगैरे बनला, माणसे पप्पांनी तोपर्यंत टेबल, छत्री वगैरे, पाणी बॉटल, पाण्याची कॅन वगैरे इथे भरून ठेवली आणि मी आपलं मग हळूहळू घरातले कामं आवरले, कपडे धुतले, भांडे धुतले, घरातला पसारा वगैरे मोडला आणि असं करता करता मला 9:30 घरामध्ये वाजले। तर असा टाईम झाला माझा आणि इथे यायला मला बरोबर 9:45 वाजले। तोपर्यंत माणसे पप्पा होते इथे नाश्त्याचं स्टॉल सांभाळत। तर मी आली, मग ते फ्री झाले तर ते गेले घरी आता। तर ते गेले घरी आणि मी बसली आता, बघते गिऱ्हाईकाची वाट, गिऱ्हाईक केव्हा येतात, काय येतात आणि पहिला काय जातं काय नाही जात, खूप चिंता असते। घरी पण चिंता असते की लवकर केव्हा होतं आणि मी स्टॉलवर केव्हा जाते, आणि स्टॉलवर आल्यावर ही चिंता असते की माझं लवकर संपलं पाहिजे, लवकर गिऱ्हाईक आलं पाहिजे। आणि परत मग गिऱ्हाईक आल्यावर परत चिंता लागते की एखादी पदार्थ उरला नाही पाहिजे। आणि असं होतं की एखाद्या वेळेस मेंदू वडाच संपून जातो किंवा इडलीच संपून जाते किंवा पोहे संपून जातात आणि एक काहीतरी पेंडिंग राहतं। तर त्याच्यामुळे मग मला अजून जास्त वेळ बसावं लागतं। हे माझं डेलीचं आहे, असं कधीच झालं नाही की सगळं सोबत संपले। तर काहीतरी एक गोष्ट राहते, मग त्या गोष्टीसाठी मला इथे थांबावं लागतं आणि मी थांबते सुद्धा, कारण ते फेकावशी वाटत नाही आहे, कारण खूप मेहनतीने बनवते आणि आणते, विकत आणते प्लस बनवते। आणि बनवल्यावर त्याच्यासोबत खूप साऱ्या आशा जोडतात की आपले एवढ्या रुपयाचं हे विकलं जाईल, आपल्या एवढ्या रुपयाचा हा पदार्थ आहे, तर इतक्या इतक्या प्लेटी आहे, असं विचारचक्र चालू असतात डोक्यामध्ये। तर कालही असा विषय झाला की कोथिंबीर साफ केली, स्वच्छ धुतली वगैरे, कट वगैरे केली आणि घरीच राहिली। आजही तसंच झालं, कोथिंबीर धुतली वगैरे आणि कट करायला काढली आणि घरीच राहिली, अन्न झाले नाही आहे, कारण गडबडच राहते पाठी। आणि माहिती आहे का काल काय झालं, काल मी घरी गेली जेवण बनवायला, मानसी पप्पा इथे होते आणि मला आला BMC वाल्यांचा फोन। मी इतकी घाबरली ना काल का काय सांगू। फोन आला की मनामध्ये धडधड चालू होऊन जातं माझ्या, BMC वाल्यांचा फोन आला की। तर त्यांचा आला फोन, ते नंबर पाहून लगेच मी आपलं गॅस लगेच बंदच केला आणि पळतच घरी इकडे आली स्टॉलवरती माणसे पप्पांना सांगायला की गाडी येते म्हणून। तर ते बोलले नाही नाही, दुसरीकडे चाललो आहे आम्ही, तिथे चालू आहे तोडफोड। तर असा कालचा दिवस गेला। आज बघते आता, माझं लक्ष तर पूर्ण गाडीकडेच आहे की इकडून येईल का इकडून येईल, म्हणजे दोन्ही साईडने येतात का त्याचा काही भरोसा नाही आहे। इकडून आली तरी दिसते आणि इकडून आली तर लवकर दिसत नाही, गाड्या वगैरे असतात पार्किंगला, त्याच्यामुळे दिसत नाही ती गाडी। तर असो, या तुम्ही नाश्ता करायला BMC वाल्याला। तर आले, घेऊन गेले तर घेऊन गेले, काही इलाज नाही, दुसरा पर्याय पण नाही आहे त्यांच्यामुळे, काय आपण स्टॉल बंद करू शकत नाही। खरं सांगते, मराठी माणूस इतका घाबरतो ना, प्रमाणाच्या बाहेर घाबरतो, खूप विचार करतो। म्हणजे माझ्याहून अनुभव सांगते मी की आपण मराठी माणसं आहोत, महाराष्ट्रामध्ये राहतो तरीसुद्धा जास्त घाबरतो व्यवसाय करायला। पण एक विचार केला की घाबरायचं नाही, जे होईल ते होईल, जसा टाईम आला तो टाईम आपला निघून जातो, थांबत नाही आहे। त्याच्यामुळे स्ट्रॉंगली लावायचं, कुठे पण लावायचं, पण लावायचं,
2 पैसे कमी काय येते, पण आपला व्यवसाय चालू करायचा मराठी माणसाने. कारण आपण महाराष्ट्रात असून सुद्धा इतकं घाबरतो. बाकी बाहेरून आलेले लोक कसे बिनधास्त व्यवसाय करतात, पैसे कमवतात, त्यांच्या गावी पाठवतात, घरं वगैरे बंगले वगैरे बांधतात. आणि आपण एक आहोत की आपण नुसतं आणि नुसतं फक्त घाबरण्यामध्ये आपला टायमिंग डावाळतो. तर माझ्याहूनच सांगते, मी पण खूप घाबरते, पण आता कमी घाबरते. पहिला जाम घाबरायची, पण आता घाबरत नाही आहे, थोडंसं कमी घाबरते. तर असं बघू आपण गिऱ्हाईकाची वाट. तोपर्यंत या तुम्ही नाश्ता करायला आहे. आज इडली, वडा, पोहे आणि चहा आहे. तर डोसा वगैरे आज बनवला नाही आहे. तर चला, आजच्या दिवस एवढंच. बाकी चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.